पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा धमकी प्रकरणावरून आता सामनाच्या अग्रलेखातून उपमुख्यमंत्री अजित पवार, पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। हाच प्रकार बिगर भाजप शासित राज्यामध्ये घडला असता तर भाजप कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप केला असता, असं या अग्रलेखामध्ये नमूद करण्यात आले। अजित पवार प्रकरणावरून मोदींनी स्वतःचे कान उपटून घ्यावेत असा टोलाही अग्रलेखातून लगावण्यात आलाय। तर सामनाच्या अग्रलेखामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना जो धमक्या वगैरे देण्याचा प्रकार केला तो पश्चिम बंगाल, तेलंगणा, कर्नाटक, झारखंड, हिमाचल प्रदेश अशा राज्यांमध्ये घडला असता तर भाजपवाल्यांनी कायदा सुव्यवस्था कोसळली हो म्हणून छाती बडवण्याचा जाहीर कार्यक्रम रस्त्यावर केला असता। मात्र महाराष्ट्रात सगळं कसं शांत शांत, जणू अजित पवारांकडून त्या पोलीस अधिकाऱ्यास धमक्या दिलेल्या नाहीत तर दूरध्वनीवरून गायत्री मंत्राचाच जप घडलाय। भ्रष्टाचार खतम करायला निघालेल्या पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्र्यांच्या धमकी प्रकरणावर आता निदान स्वतःचे तरी कान उपटून घ्यावेत असं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हटलंय।